नमस्कार, मी संदीप बेसरकर. वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो. वणी तालुक्यातील मुरधुनी येथील ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच सचिव यांनी केलेल्या ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मुरधुनी येथील संदीप भोयर यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांचे समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात गावकरी उपोषणस्थळी हजर असून त्यांना पाठिंबा देत आहे. मुरधुनी ग्रामपंचायतमध्ये सरपंच सचिव यांनी संगनमत करून 15व्या वित्त आयोगाच्या पैशामध्ये मोठी अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आला असून या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी मागील काही दिवसापासून करण्यात आली होती. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने शेवटी संदीप भोयर यांनी गावकऱ्यांच्या समर्थनातून 22 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असे त्यांनी बोलून दाखविले. नमस्कार. आम्ही मुरधुनी गावचे रहिवासी संदीप उत्तमराव भोयर व आमच्या सोबत नेरड गावचे रहिवासी संजू भाऊ लेडांगे तसेच ठावरी असे आम्ही 2 गावचे 3 लोक मिळून उपोषणात बसलेला आहोत. उपोषणा मागील बसण्यामागचे जे काही कारणे किंवा उद्देश आहे ते आम्ही खूप दिवसापासून ज्या काही आमच्या गावला सरपंच सचिव यांनी परस्पर निधी हडपला, भ्रष्टाचार केला अशा स्वरूपाचे गंभीर आरोप होऊन त्यांच्या विरोधात अहवाल येऊन सुद्धा हे लोक त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. ही नेरड पुरडची गोष्ट झाली. आमच्या गावाला भरपूरसा निधी आला, स्वच्छतेचा पुरस्कार भेटला हास्यास्पद आहे. कारण काय झालं की निधी 1 करोडच्या आसपास आला, पण प्रत्यक्षात तो निधी वापरला किती, खाल्ला किती हा संशोधनाचा विषय आहे. म्हणून आम्हा गावकऱ्यांना या वापरलेल्या निधीबद्दल भ्रम होता. त्याकरिता आम्ही सीओ साहेब यवतमाळ यांना 4/11/2025 ला चौकशी करण्यासंदर्भात पुराव्यासहित निवेदन त्यांना दिले होते. तेव्हापासून आजपर्यंत कुठल्याही पद्धतीची साधा चौकशी किंवा कुठला काही पत्रव्यवहार असं काहीही झालं नाही. त्यानंतर आम्ही 1/1/2026 ला माननीय BDO साहेब यांच्याकडे पूर्ण गावकऱ्यांच्या वतीने चौकशी करण्यासंदर्भातला अर्ज त्यांना केला. त्यांनी सुद्धा तोच किस्सा गिरवला आणि कुठल्याही प्रकारचं चौकशीसाठी आमच्या गावाला पाठवलं नाही. त्यानंतर आम्ही 13 तारखेला उपोषणा बसण्यासंदर्भात त्यांना निवेदन दिलं आणि आज 22 तारीख. आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत. परंतु हे कुठेतरी निगरगट्ट शासन आणि त्यांना पाठीराखे प्रशासन अशा पद्धतीचा सर्व भोंगळ असा कारभार चालवला आहे. आमच्या सार्वजनिक मागण्या आहे. आम्ही काही वैयक्तिक कोणासाठी काही कोणा द्वेषापोटी म्हणा किंवा काही आम्हाला करवाचा निवाचा असा कुठलाही उद्देश नसताना सार्वजनिक जे काही आमच्या गावातले कामं आलेले आहे ते परस्पर आम्हाला दिसून नाही राहिले. म्हणून आम्ही तुम्ही या आणि आमच्या गावचा विकास कशा पद्धतीत झाला तो आम्हाला दाखवा. मी आपल्याला विनंती करेल की हे सदर बोर्ड आपल्या समोर दिसत आहे, इकडे कामी राहील. हे 2024 ला माननीय बोटकुवार साहेबांनी याचं उद्घाटन केलं. आजच्या तारखेपर्यंत ते काय झालं त्याचं त्यांनाच माहित. आम्ही वेळोवेळी निवेदन दिले, विनंती दिली, परंतु अजूनपर्यंत काम नाही झालं. अशाच पद्धतीचा कारभार आमच्या ग्रामपंचायत मुरधुनी सुद्धा झाला. आमच्या गावच्या जिल्हा परिषद शाळेला 3,82,000 रुपये अनुदान प्राप्त झाले. तर आमच्या सरपंच सचिवाची एवढी हुशारकी की ज्या दिवशी पैसे आमच्या ग्रामपंचायतीला प्राप्त झाले त्याच दिवशी त्यांनी परस्पर पैसे काढून टाकलेले आहेत आणि याच्यात भ्रष्टाचार झाला याचा आम्हाला संशय आहे. म्हणून आम्ही चौकशीची मागणी या प्रशासनाला केलेली आहे. त्यांनी आजपर्यंत आमच्याशी संपर्क केला नाही आणि कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही. म्हणून आज आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत.